OTT वर इतकं छान कंटेंट तिथेही येते, हिंदी असेल मराठी असेल. तुला काय 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 अप्रोच केलं जाते? कारण आम्ही असं इमॅजिन करतो की अशा ठिकाणी मुक्ता पाहिजे, म्हणजे आय स्वेअर. मज्जाच येईल ना. मला पण वाटतं असं बरेच रोल बघताना हा. आणि फॉर्च्युनेटली आता काही चांगल्या एजन्सीज बरोबर मी काम करते आहे. अच्छा. तर चांगल्या ठिकाणी ऑडिशन्स तर देते. हे बघ, पुन्हा असं कसं असणार आहे की जरी मी मराठीमध्ये इतके वर्ष काम केलं असतं तरी त्या माध्यमासाठी पुन्हा मी शून्यातनं सुरुवात करते आहे. फॉर्च्युनेटली मराठी थिएटर ॲक्टर्स आणि मराठी सिनेमा ॲक्टर्सना खूप जास्त छान सन्मानाने वागवतात. माझी खूप नाटकं खूप अमराठी लोकांनी, निर्मात्या, दिग्दर्शकांनी बघितली, ॲक्टर्सनी बघितले. त्यामुळे असं नाहीये की माझं नाव माहीत नाहीये. त्यामुळे माझ्याकडे येताना ज्या ऑडिशन्स किंवा जे रोल येतात, विचारणा होते, ते खूप चांगल्या ताकदीचे रोल्स माझ्यापर्यंत पोहोचतायत आणि मी प्रयत्न मनापासून करते. कधीतरी काहीतरी क्लिक होईल आणि एखाद्या चांगल्या रोलसाठी माझी निवड होईल. पण मी थोडंसं चूझी राहतेय चांगल्या रोलसाठी, वाट बघतेय अच्छा. की पोटेन्शियल वापरता यावं आपलं. अदरवाईज मराठीत छान चाललंच आहे. टचवूड. पण नाटक करायचं ठरवलं तर नाटकाचे उत्तम प्रयोग होत आहेत, चांगले सिनेमेही येत आहेत. फक्त आता मला वेगळ्या भाषेत एक्सपांड करून बघायचं, त्यामुळे मी रोलचा कॉम्प्रोमाइज न करता चांगल्या रोलमध्ये जर वेगळ्या भाषेत काम करू शकले तर ते मला करायचे. त्यामुळे थोडीशी वाट बघते. आपल्याला घाई कसली आहे, काम तर अनेक वर्ष करायचंच आहे. त्यामुळे प्रयत्न चाललाय आणि चांगल्या ठिकाणपर्यंत मी पोचते. बघूया, एक चांगली विल पॉवर लावून करून कधीतरी होईलच असं वाटतंय.